सुनील राऊत तुमच्याशी भेटले, बोलत होते तुम्ही, आणि सगळे शिवसेनेचे आमदार जे उद्धव ठाकरे गटाचे तिकडे मातोश्रीवर गेले ते मात्र इकडे आले, काय बोलणं झालं तुम्ही? सुनील राऊत हे माझे चांगले मित्र आहेत, संजय राऊतही माझे मित्र आहेत, परंतु ते जे काय ज्या पद्धतीने बोलतात ना त्याला आमचा आक्षेप असतो. म्हणून राजकीय भाषण वेगळं किंवा राजकीय त्यांची टोलेबाजी वेगळी, त्याला उत्तर त्याच भाषेत आम्ही देतो. परंतु याचा अर्थ असा होत नाही की आम्ही हितसंबंध जपत नाही. नाते जपणारी हे संस्कृती ही महाराष्ट्राची आहे, आणि तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला अशी दुश्मनी करून चालणार नाही. परंतु काही लोकांना नाते कसे जपायचे हेच कळत नाही, त्याला आमचा काही दोष नाही. म्हणून जेवढं होईल तेवढं चांगले संबंध ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. संजय सर, मंत्रिमंडल विस्तार को लेकर कब तक चीजें साफ हो पाएंगी? और लगातार ये बात कही जा रही है कि होम मिनिस्ट्री को लेकर एकनाथ शिंदे जो है वो दबाव बना रहे हैं भारतीय जनता पार्टी। अरे अभी कितना सत्य? ये जो मिनिस्ट्री के बारे में जो बातें हैं, आप यहाँ सीएम हैं, डिप्टी सीएम दोनों हैं, उनसे अगर आप राय मशवरा कर ले तो ये बात स्पष्ट हो जाएगी सर. लेकिन होम मिनिस्टर का इसका जो भी अभी तनाव चल रहा है तो वो सब भी ये तीनों नेता एक साथ बैठ के उसके ऊपर सोल्यूशन निकालेंगे. जब तक शपथ आगे की होती नहीं, खाते वाटप जब तक होता नहीं, जब तक ये तणाव थोडा बहुत चलते रहते. तर विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे गटनेता म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. खरं तरी तांत्रिक व्यवस्था असते अधिवेशनातली, पण ते प्रमुख असतील विधान परिषदेत हिवाळी अधिवेशनाचे. काय सांगाल याबाबत? या बाबतीत आणखीन मला तरी माहिती नाही. एकनाथ शिंदे हे विधानसभेचे नाही, हे विधान परिषद नाही तर विधानसभेचे सदस्य आहेत. म्हणून मला वाटतं गटनेता या ठिकाणी ते असले पाहिजे खालच्या सभागृहामध्ये, परंतु मुख्यमंत्री त्यांचा सभागृह नेता असल्यामुळं कदाचित वरची जबाबदारी ते त्यांच्याकडे दिली असेल. मनसे पक्षाला माहिती घेण्यासाठी आम्हाला रस आहे असं फडणवीस आहे ना, आम्हाला पहिलाही रस होता, आताही रस आहे. त्यांनी आमच्याबरोबर राहावं, आमच्या भूमिकेला समर्थन द्यावं, चांगलं आम्ही काम करायचा प्रयत्न करू, त्याला त्यांचा पाठिंबा असला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला खटकतंय त्या ठिकाणी चर्चेला आलं पाहिजे. या सर्व गोष्टी या चर्चेनुसार सुटतात, म्हणून मनसेने बरोबर यायला काही हरकत नाही. सर, आता मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, कारण की ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघामध्ये घडलं, त्यांना थांबवलं गेलं पुन्हा बॅलेट पेपरवरती मतदान करण्यापासून, तर आता म्हणतायत की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. दिलं तर त्यांना काही आश्चर्य नाही आहे. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणूक घेता येईल, म्हणून त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त करतायत, त्याच्याबद्दल आम्ही कोणतीही कॉमेंट्स करणार नाही. त्यांना बाकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत, त्यांनी कोणता पर्याय निवडायचा हे जानकर ठरवते. शपथ लेना ही पडेगी. चला हे क्या बूम कोणाकोणाचे उन्होंने ऐसी चीज़ करना, ये राज्य घटने की तोहिम है. ये ऐसी चीज़ नहीं होनी चाहिए. राज्य घटना का किताब लेके चलते हो और यहाँ शपथ नहीं लेते. तुमको सब पर्याय उपलब्ध है ना. बाबा साहब आम्बेडकर की जो घटना है वो ये बताती है, अगर आपने को एक आधा फैसला अगर मान्य नहीं है तो उसके लिए न्यायालय के दरवाजे खुले, और राज्य घटने के तहत आज उन्होंने शपथ लेना ज़रूरी था. शायद कल तक वो लेंगे, नहीं लेंगे तो उनका सदस्यत्व माना नहीं जाएगा, उनको सभागृह में एंट्री नहीं मिलेगी. राहुल गांधी भी फाइनल से आ रहे हैं मुंबई में के लिए हमारे पार्टी में. वो पता नहीं किस लिए आ रहे हैं, लेकिन वो उनके पार्टी का अंदरूनी बात है, हम उसके ऊपर कोई कमेंट्स नहीं करेंगे. मार्केटवाडीमध्ये शरद पवार जाणार आहेत, राहुल गांधी जाणार आहेत असं समजतंय. मार्केटवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मार्केटवाडीमध्ये ज्या ठिकाणी बॅलेटवरती पेपर मतदान घ्यावं या ठिकाणी आंदोलन, त्या प्रकारे आंदोलन झालं. हे सर्व त्यांनी करतात, हे सर्व जे करतायत ना, ही फक्त नौटंकी आहे. लोकांचा आपल्याकडचा पराभवाचे कारण सांगण्यापेक्षा असे कार्यक्रम आयोजित करून त्यांना एक आपण वेगळं काहीतरी करतो असं दाखवायचा प्रयत्न आहे. असं जर करायचं असेल तर 5 वर्ष त्यांना सर्व मतदारसंघामध्ये फक्त फिरावं लागेल. ज्या प्रकारे विरोधकांनी बहिष्कार घातला शपथविधीवरती, काय नियम काय सांगतो सर? नियम काय सांगतो? शपथविधीवरती विरोधकांनी बहिष्कार घातला, नियम काय सांगतो? नियमानुसार 2 दिवसाचा हा कालावधी शपथविधीसाठी दिलेला आहे. परंतु जर 2 दिवसामध्ये कोणत्याही कारणास्तव जर सदस्यांनी शपथ घेतली नाही तर नंतर त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये जाऊन शपथ घेता येते, आणि हा कालावधी कितीही असू शकतो. म्हणून विरोधकांनी आज जी काय स्टंटबाजी केलेली आहे, त्यांना माहिती आहे की आपण शपथ 8 दिवसांतर जरी घेतली परंतु ती सभागृहात होणार नाही, तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे. म्हणून एक नौटंकी आज त्यांनी केली,
आम्ही घटना मानतो असे म्हणणाऱ्यांनी आज घटनेचा पायमल्ली केलेली. सर्वांसमोर शपथ घेण्यापेक्षा विधानसभाच्या अध्यक्षाच्या दालनातच ते शपथ घेतील असं एकंदरीत दिसतंय. म्हणून जे राज्यघटना मानत नाही, जी लोकशाही मानत नाही, त्यांचा तर खऱ्या अर्थानं धिक्कार केला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.